जाऊया। त्यांना बिलकुल अधिकार नाही आहे आणि मी आधी सांगितलं की मोदीजींनी कधी स्पोर्टमध्ये खेळामध्ये या देशामध्ये आकस आणला नाही, या जगामध्ये आकसाची भावना ठेवली नाही। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी क्रीडाला स्पोर्टला प्रोत्साहन दिलेलं आहे। आज आंतरराष्ट्रीय पटलावर या देशाचं नाव स्पोर्ट्समॅनशिप भारत आणि भारताला क्रीडा क्षेत्रामध्ये मजबूत करणारा, स्पोर्टमध्ये भारताला मजबूती देणारे प्रधानमंत्री मोदीजी आहे। त्यामुळे क्रिकेट सामन्याच्या नावाने जे राजकारणाचा अड्डा उद्धव ठाकरेंनी केला आहे, खरं तर ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ते ऑपरेशन सिंदूरचे आता या ठिकाणी ज्या गोष्टी करतात, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते, विदेशामध्ये होते, पर्यटन करत होते। ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर किंवा इतका मोठा देशामध्ये हल्ला झाल्यानंतर, दहशतवादी हल्ला झाल्यावर थोडी जर या देशाप्रती भावना असती, या देशाच्या हिंदू प्रति भावना असती, तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते। पण उद्धव ठाकरे 10-12 दिवस ही घटना घडल्यावरही लंडनमध्ये राहिले आणि आता या ठिकाणी या क्रिकेट सामन्याच्या नावानं जे राजकारण करतात आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे। पण या देशातला कुठलाही नागरिक खेळ या विषयाला कधी राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला मान्यता देणार नाही। खेळाडू उत्तीनच खेळला पाहिजे, याकरता ही सर्वांचीच भूमिका आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे आधी त्या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे, ज्या उद्धव ठाकरेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फिरत होते, पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी फडकवण्याचं काम झालं होतं, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। लक्ष्मण हाकेंनी जे आहे जे राष्ट्रवादीवर टीका केली आहे, ते बोलले की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार ते मनोज जरांगे यांना रसद पुरवतात, टीका केली नाही, त्यांच्याकडे काही माहिती लक्ष्मण हाकेकडे हे मला माहिती नाही। पण ओबीसीच्या संदर्भात एवढंच सांगेल की परवा विजय वडेट्टीवार जी असो की लक्ष्मण हाके जी असो की या राज्यातल्या कुठल्याही ओबीसी संघटना असो, महाराष्ट्र सरकारची भूमिका, आमची भूमिका ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ द्यायची नाही, ओबीसीचं कुठलंही आरक्षण कमी होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेत आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळं जर कुणाला काही या संदर्भाने चर्चा करायची असेल तर चर्चेकरता महाराष्ट्र सरकार आणि स्वतःचा मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन असल्यामुळं, अध्यक्ष असल्यामुळं या विषयावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे। पण लक्ष्मण हाके काय बोलले याचं उत्तर लक्ष्मण हाके देऊ शकतील। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज भारत पाकिस्तान का मैच है, राज्य भर में शिवसेना उबाटा गट के लोग आंदोलन कर रहे हैं, क्या वो खेल के पीछे आड़ में राजनीति कर रहे हैं? देखिए, मैं उद्धव ठाकरे को पूछना चाहता हूं, जब ऑपरेशन सिंदूर चालू था, देश में दहशतवादियों ने हमला कर दिया था पहलगाम में, तब उद्धव